नमस्कार. आज 31 ऑक्टोबर 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, मॉर्निंगमध्येच मी एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती की आजपासून 4 दिवस वगैरे हॉलिडे डिक्लेअर केलेलं होतं मी, पण अगदी थोडंसं त्यावेळेस तब्येत म्हणजे मला बोलता येत नाही आहे, त्यानिमित्ताने तसं मी केलेलं होतं. पण आता ठीक आहे किंवा नॉर्मल झालेलं आहे. या निमित्ताने मी परत लोकसत्ता वृत्तपत्र तरी डिस्कस आपण करणार आहोत. व सर्वप्रथम आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण चालू करूयात. पहा, पहिली बातमी आहे, दिवाळी आली, खरेदीची वेळ झाली. ओके, सर्वांना माहिती आहे आपला भारत देश जर पाहिलात युनिटी इन डायव्हर्सिटी आहे, बरोबर. मग अगदीच सण व उत्सव अगदीच चांगल्या पद्धतीने आपल्याकडे साजरे केले जातात व त्याच दरम्यान अगदी आपल्याला खरेदी पण वाढलेली आपल्या इथं बेसिकली दिसत आहे. मग याच दरम्यान काय झालेलं आहे, सोने 1000 रुपयांनी महाग झालेलं आहे. ओके, चांगली न्यूज आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ईडीग्रस्त नेत्यांची कोटींची उड्डाणे, 5 वर्षांत मालमत्तेत घसघशीत वाढ, सत्तेच्या सावलीत कारवाईतूनही दिलासा देण्यात आलेला आहे. ह्या देशाचे सुजाण नागरिक या नात्याने आपलं कर्तव्य आहे की ही बातमी आपलं वाचणं गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे. पहा, शीख फुटीरवाद्यांना लक्ष करण्यात शहांचा हात आहे, असं कॅनडाने परत एकदा आता आरोप केलेला आहे. पहा, ओके, याच्यापूर्वी कॅनडाने काय म्हणलेलं होतं की रॉची वगैरे अधिकारी येऊन त्यांनी म्हणजे जे कॅनडा आहे, कॅनडाच्या नागरिकांना वगैरे त्यांनी धोका पत्करत आहे तसं त्यांनी म्हटलेलं होतं. आता त्यांनी डायरेक्टली होम मिनिस्टर ऑफ इंडिया यांच्यावरती डायरेक्टली आरोप केले आहेत. पहा, यामुळे होत आहे काय, कॅनडा म्हणजे अगदी त्यांनी प्रूफ देत नाही आहेत. पहा, कॅनडाकडे आता प्रूफ नाही आहेत. आपण जरी केलेलं असेल एक्सपेडिशन वगैरे तिकडे जाऊन तरी देखील आपल्याला कॅनडा प्रूफ देत नाही आहे. व ओके, व प्रूफ न दिल्यामुळे पहा अगदीच कॅनडा आणि इंडिया या दोघांचे जे रिलेशन होते ना ते थोडंसं आता अगदीच नाजूक स्थितीवर येऊन पोहोचलेली आहेत व त्यांनी डायरेक्टली होम मिनिस्टरला टार्गेट केलं आहे. ही अगदी चुकीचं आहे. पहा, कारण अगदी ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमॅट म्हणून जाताना किंवा तुम्ही ज्यावेळेस प्रशासनात जाताना तुम्ही असं डायरेक्टली बोलता येत नाही आपला, पण त्यांनी केलेलं आहे कॅनडामुळे. आता पाहूयात की रिलेशन आपले कशा पद्धतीने पुढे जातील. ओके, फक्त ही न्यूज लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की पुढल्या वर्षीपर्यंत आपल्याला कशा पद्धतीने हे बदलतं सर्व काही. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. 50 लाख नवे मतदार, 4 जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या अधिक. ओके, ही एक चांगली न्यूज आहे की जागरूक मतदार पुढे येत आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. लोकसत्ताचं दिवाळी अंक प्रकाशित झालेला आहे, स्किप करू शकता. त्यानंतर पूर्व लडाखमध्ये सैन्य माघारी पूर्ण, भारत चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण होणार आहे. ही एक अगदीच आजच्या दिवसाची एक चांगली बातमी आपण इथं म्हणू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे ना, पहा, अगदी आपल्याला 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आपला एकच जर गोष्ट कोणती भेटलेली आहे किंवा अनुभवातून आपल्याला काय मिळालेलं आहे तर अगदीच त्यापैकी एक आहे तर चायनासोबतचे आपले रिलेशन. ओके, आता जवाहरलाल नेहरू यांनी पण अगदीच चायनावरती भरपूर भरोसा वगैरे त्यांनी ठेवला होता 1962मध्ये. ओके, पण काय झालं, चायना इंडिया आणि कन्फ्लिक्ट झालेलं होतं, बरोबर आहे. अगदीच आता पुढे आपल्याला चायनावरती खरंच भरोसा ठेवता येईल का, हा पण तिथं प्रश्नचिन्ह आहे. पण ठीक आहे, आपले जे डिप्लोमॅट आहेत ते त्याच्यासाठी नक्कीच त्याला पण टॅकल वगैरे करतील असा विश्वासाने आपण पुढे न्यूज जाऊयात. त्याच्यानंतर इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, बॉम्बे हायकोर्टाची एक बातमी आलेली आहे की सरकारी जाहिरातींसाठी उधळपट्टी, दुरुपयोग रोखण्यासाठी समिती स्थापन करा. 3 सदस्यीय समिती स्थापन करण्याचे बॉम्बे उच्च न्यायालयाचे आदेश देण्यात आलेले आहेत व ही एक चांगली न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण प्रॉब्लेम काय आहे, पहा, तुम्ही जर म्हणजे आता सध्याला एक आचारसंहिता या नात्याने आपल्याला न्यूजपेपरमध्ये तशा पद्धतीने जाहिराती दिसत नाहीत सरकारच्या. पण पहा, जेवढा खर्च एखाद्या योजनेबद्दल जेवढा खर्च त्या योजनेवर केला जात नाही ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च जाहिरातीवर केलेला आपल्याला आढळतो. ओके, मग हे अगदी चुकीचं आहे. या नात्याने अगदीच जे बॉम्बे हायकोर्टाने जे स्टेप घेतलेले आहे ती चांगली स्टेप आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढे चला. आता ही संपूर्ण बातम्या राजकीय आहे, मी स्किप करत आहे. पहा, पुढे चला. त्याच्यानंतर येतं आता ही दुसरी बाजू दिलेली आहे. काल पहिली बाजू आली होती, स्किप करू शकता. त्याच्यानंतर येतं निवडणुकीची पद्धत आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न. सर्व सामाजिक आधार, प्रादेशिक पक्ष आणि जनमत यांचा विचार करून भारताच्या निवडणूक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते. आता निवडणुकीची पद्धत काय आहे आपल्या देशामध्ये आणि त्यामध्ये काय चेंजेस होणं गरजेचे आहेत हे थोडंसं आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात आजच्या लेक्चरमध्ये आणि हेच आपल्याला थोडंसं आज चांगल्या पद्धतीने डिस्कस करायचं आहे. ओके, ही मोस्ट IMP न्यूज आहे आजच्या वृत्तपत्रामधील. ओके, तर पहा, आता निवडणुका आपल्या भारत देशामध्ये किंवा अगदीच दुसरीकडे जरी गेलात तरी आपला निवडणुका किंवा त्याला आपण पहिल्यांदा इथे इलेक्शन करूयात. आता इलेक्शन कशा पद्धतीने होतात, 2 पद्धतीने होतात. ओके, म्हणजे एक होतं डायरेक्ट इलेक्शन पहा आणि दुसरं होतं इनडायरेक्ट होतं, बरोबर. हे आपल्याला ढोबळमानाने एक मेथड माहिती आहे. डायरेक्ट इलेक्शनमध्ये तुम्ही स्वतः जाऊन निवडता एखाद्या व्यक्तीला व इनडायरेक्टमध्ये तुमच्या बिहाफ ऑफ दुसरं कोणीतरी तिथं निवडून देतं. आता डायरेक्ट इलेक्शनमध्ये तुम्ही MP म्हणजे जे खासदार आहेत त्यानंतर MLAs सध्याला आमदारांच्या निवडणुका चालू आहेत त्याबद्दलचं येतं आणि इनडायरेक्ट इलेक्शनमध्ये कोण येतं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्यानंतर राज्यसभा,
ओके, राज्यसभा, हे जे सर्व काही आहेत, या राज्यसभेचे जे खासदार वगैरे आहेत याबद्दलची इनडायरेक्ट निवडणूक होते व ही डायरेक्ट निवडणूक अशा पद्धतीने असते. बरोबर आहे. मग याच्याही पुढे गेल्यानंतर पहा, अगदीच आता ह्या मेथडमध्ये आणखीन 2 पद्धतीच्या मेथड आपल्याला सांगता येतात. ओके, तर अगदी पहा, डायरेक्ट मेथडमध्ये काय येतं, तर जी भारत देशाने आत्मसात केलेली जी मेथड आहे ती आहे फर्स्ट पास दी पोस्ट, FIRST, फर्स्ट पास दी पोस्ट. आता ही मेथड काय आहे मग, तर अगदीच पहा, फर्स्ट पास दी पोस्ट. ओके, या मेथडचं काय आहे, आणि दुसरी एक आहे पहा, दुसरी मेथड काय आहे, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. ओके, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, ह्या 2 मेथड आहेत. रिप्रेझेंटेशन तुम्ही समजून घ्या स्पेलिंग. तर पहा, फर्स्ट पास दी पोस्ट आणि हे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. मग आता यामध्ये काय केलं जातं पहा, फर्स्ट पास दी पोस्ट म्हटल्यानंतर आता हे अशा पद्धतीने एक ट्रॅक आहे. ओके, हा ट्रॅक आहे, या ट्रॅकवरती ना ABCD असे 4 खिलाडी पळत आहेत व पळता पहिल्यांदा कोण पुढे जातो याला म्हणतात फर्स्ट पास दी पोस्ट. म्हणजे कोण जो पुढे गेला ना तो जिंकला इथं. आणि प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनमध्ये काय असतं पहा, तुम्हाला रेस कंप्लीट करावी लागते. रेस कंप्लीट करणं म्हणजेच काय, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. आणि फर्स्ट पास दी पोस्टमध्ये काय पहा, तुम्हाला रेस कंप्लीट करायची नाही आहे, तर तुम्हाला सर्वांच्या पुढे जाऊन थांबायचं आहे. त्यालाच काय म्हणतात, फर्स्ट पास दी पोस्ट. आता अगदीच याला थोडंसं उदाहरण स्वरूप समजून घेण्याचा मी समजावून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. तर पहा, आता आपल्याकडे काय आहेत, 100 मतदार आहेत असं आपण कन्सिडर करूयात. ओके, हे आहेत 100 मतदार. 100 मतदार आहेत आणि 4 कॅन्डिडेट आहेत. 4 कॅन्डिडेट आणि 100 मतदार आहेत. मग पहा, आता ए कॅन्डिडेटला किती मतं मिळाली, तर अगदीच ए कॅन्डिडेटला मिळाली पहा 35 मतं मिळाली. ओके, त्यानंतर बी कॅन्डिडेटला मिळाली 15 मते. त्यानंतर सी कॅन्डिडेटला किती मिळाली पहा मते, अगदीच याला आपण करूयात 10 मतं मिळाली. व डी कॅन्डिडेटला मिळाली आपण इथे करूयात 25 मते. व बाकी पहा 35, 15, 10 आणि 25 यापैकी जर म्हटलं तर 15 काय झालेले आहेत पहा, 15 नोटाला गेलेले आहेत. ओके, म्हणजे 100 मतदार आहेत, 100 मतदार आणि 4 कॅन्डिडेट आहेत. त्यापैकी पहा, ए कॅन्डिडेटला 35 मतं पडली, बी कॅन्डिडेटला 15 मतं पडली, सी कॅन्डिडेटला 10 व डी कॅन्डिडेटला 25 मतं पडली व नोटाला पडलेली आहेत 15 मध्ये. असं तुम्ही कन्सिडर करा. मग मला सांगा, फर्स्ट पास्ट दी पोस्ट या पद्धतीमध्ये कोण जिंकलेलं असेल, तर अगदीच पहा, मी काय म्हटलं होतं पहिल्यांदाच तुम्हाला उदाहरण देताना की तुम्हाला अगदीच रेस कंप्लीट करायची नाही आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा कोण पुढे जाऊन थांबतं त्याला आपण इथं विजेता घोषित करतो. मग पहिल्यांदा कोण पुढे जाऊन थांबलेला आहे, ए हा कॅन्डिडेट पुढे जाऊन थांबलेला आहे, 35 मतांनी तू पुढे गेलेला आहे. ओके, मग हे काय असतं, तर अगदीच याला म्हणतात फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम. म्हणजे पहिल्यांदा जाऊन आपण जो पुढे जाऊन थांबेल किंवा पहिल्यांदा बहुमत ज्याला मिळेल तो इथं थांबतो. पण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनमध्ये तसं नसतं, इथं रेस कंप्लीट करावी लागते. म्हणजेच काय, इथं 50% मतं तुम्हाला मिळालीच पाहिजेत. ओके, 50% तुम्हाला मतं असेल तरच तुम्ही काय होता, इथं विजेता होता, अन्यथा तुम्हाला विजेता घोषित केलं जात नाही. मग आता ह्या प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन या पद्धतीनुसार मग इथं कोणी विजेता झालेला आहे का, तर बिलकुल नाही, इथं कोणीही विजेता झाला नाही. ओके, मग ही जी मेथड आहे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनची जी मेथड आहे ना, ती आपल्याकडे आपण आत्मसात केलेली नाही आहे, कारण ही थोडंसं किचकट पद्धतीची आहे. फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीम ही अगदीच एकदम इझी लेवलची मेथड आहे, यामुळे आपण या मेथडला आत्मसात केलेलं आहे. आत्ता म्हटल्याप्रमाणे फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीम ही इझिएस्ट मेथड आहे, पण यामध्ये काही त्रुटी आहेत. मग त्या त्रुटी थोडंसं अभ्यासून घेण्याचा प्रयत्न करूयात आपण. ओके, तर पहा, मी काय म्हटलं होतं आत्ता तुम्हाला की ये कॅन्डिडेट हा विजेता झालेला आहे फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीममध्ये, बरोबर. मग याला मतं पडलेली आहेत 35 मते. पण याच्यानंतर लगेचच दुसरा कॅन्डिडेट उपविजेता कोण आहे, तर डी वाला कॅन्डिडेट उपविजेता आहे. याला किती मते आहेत पहा, 25 मते आहेत तिथे, बरोबर. ओके, मग पहा 25 मते डी कॅन्डिडेटला आहेत, पण जे नोटावाले आहेत त्यांच्याकडे किती मते आहेत, व 15 मते आहेत. मग जर तुम्ही डी आणि ह्या दोघांचं जर मिश्रण वगैरे जर इथं केलं असतं तर किती पहा, यांच्याकडे पण अगदीच 40 मते झाली असती. डी कॅन्डिडेटची 40 मते वगैरे तिथं होऊ शकली असती. म्हणजे जर तुम्ही पाहिलात ना, तर ह्या दोघांमध्ये पण रेशो जास्त नाही आहे. डी आणि ए या दोघांमध्ये पण जास्त रेशो नाही आहे. ओके, फक्त 10 जणांचा तिथं फरक आहे. ओके, म्हणजे अगदी 50% इथं कोणाला पण मतं आहे का, किंवा म्हणजे जास्त याला पसंती वगैरे आहे का, तर बिलकुल कोणाला पण नाही आहे. मग हेच तर प्रॉब्लेम आहे आपल्या फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीममध्ये. होतं काय पहा, अगदीच काहीच मार्जिननुसार ही व्यक्ती जिंकत असतात. ओके, काही पर्सेंटेजच्या मार्जिननुसारच काय होतात, हे व्यक्ती इथं जिंकून येतात. त्याचसोबत पहा, आपल्या फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीममध्ये आणखीन एक त्रुटी महत्त्वाची जर म्हटलात ना तुम्ही, तर ही आढळते की जास्त जेवढे उमेदवार येतील ना तेवढी मतं फुटली जातात.
ओके, म्हणजे ती बोगस मतं पडल्यासारखं होतात. कारण पहा, बी आणि सी तर कसं पण निवडून येणारच नव्हते. ओके, बी आणि सी हे कसं पण निवडून येणारच नव्हते, कारण त्यांच्याजवळ ते मताधिक्य होतच नव्हतंच तेवढं. तरी पण पहा, ए आणि डीची या दोघांचीच लढत जरी असली तरी प्रॉब्लेम काय होता, हे जे बी आणि सी हे जे दोघं उमेदवार थांबले ना, ते मतं खाण्यासाठी थांबले. त्यामुळे पहा, आता 15 आणि 10 एवढे जे मतदार होते ना, यांनी जर ए आणि डी पैकी जर दिले असते कदाचित मत, तर तिथं काय झालं असतं पहा, डी कदाचित तिथं विजेता घोषित होऊ शकला असता. पण प्रॉब्लेम काय होत आहे पहा, आपल्याकडे अगदीच मल्टीपक्ष आहेत, म्हणजे बहुपक्षवादी आपली जी लोकशाही आहे, यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण सर्वांना तिथं उमेदवारी वगैरे वाटण्याचा प्रयत्न करतो, पण उमेदवारी सगळ्यांना दिल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की तिथे मत वगैरे फुटली जातात. यामुळे आपण एका व्यक्तीवर वगैरे जास्त करून राहू शकत नाही, उभं राहू शकत नाही तिथं. त्यामुळे पहा, अगदीच 30-30% मार्जिनने पण तिथे व्यक्ती जिंकलेली आहेत. किंवा ज्यावेळेस आपण विधानसभेचा जर विचार केला ना, तिथे 100 ते 150 मतांनी पण तिथे विजेते झालेले आहेत कॅन्डिडेट. ओके, म्हणजे तेवढ्या कमी फरकाच्या मार्जिनवरून पण तिथं निवडून येतात. यामुळे आपला फर्स्ट पास्ट दी पोस्ट जी सिस्टीम आहे ना, यामध्ये थोड्याशा त्रुटी आढळत आहेत की बाबा या मेथडमध्ये अगदीच काहीच मार्जिन वगैरे जे विजेते आहेत ते घोषित होतात. मग जे उपविजेते आहेत त्यांचं काय? कारण अगदीच जी 50% जनता आहे, आता पहा इथे 35% जनता कुणासोबत आहे तर एका व्यक्तीसोबत आहे, आणि जी उर्वरित 25% जी जनता आहे ती दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे. मग ह्या 25% व्यक्तींचं करायचं काय मग? ओके, आणि बाकीचे हे जे राहिलेले आहेत आणि हे नोटावाले वगैरे आहेत, मग त्यांचं काय? आता पहा, आपल्या देशामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हटल्यानंतर ही जी नोटा आहे, ओके, या नोटाला अद्याप देखील क्रेडेन्शियल मिळालेलं नाही आहे. ओके, म्हणजे काय पहा, एखाद्या वेळेस जर नोटा जर जिंकलं, आता पहा नोटाला इथं जर 45% जर नोटाला जर 45 मतं जर असती तर मग एक कॅन्डिडेट तिथं विजेता केला जातो. आज देखील पहा, आपल्याकडे 45 मतं जर नोटाला असली व एक कॅन्डिडेटला 35 मतं जर असली तर विजेता कोण होतो? तर नोटा विजेता न होता ये कॅन्डिडेट हा विजेता होतो. मग ह्या नोटाचा रेफरन्स काय राहिला, किंवा म्हणजे नोटाचं जे महत्त्व आहे ना, आपल्याला नोटा देण्यात आला, पण हे नोटा टाकण्याचं मग फायदा काय आहे? ओके, नोटा हा बटन आपल्या EVM मशीनमध्ये सर्वात शेवटी ठेवला गेलेला आहे. मग त्याचा फायदा काय आहे? कारण जरी नोटाला जास्त मतं पडली तरी आपल्याकडे इलेक्शन वगैरे होत नाही. मग हे पण आपलं काय आहे, एक जे इलेक्शन मेथड आहे ना, त्यामध्ये एक चेंज करणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता तिथे. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पण इलेक्शन कमिशनमध्ये किंवा EVMमध्ये आपल्याला काय सुधार करणं गरजेचं आहे, जे इलेक्शन कमिशनची जी प्रोसिजर आहे ना, त्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, असा जर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला ना, तर तुम्ही सांगू शकता की नोटा आपण जे बटन दिलेलं आहे त्याची क्रेडिबिलिटी काही नाही आहे आज देखील. ओके, मग त्याला आपण काय करू शकतो की जर नोटाला एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जर नोटाला जास्त मतं पडलेली असतील तर आपण तिथं इलेक्शन तिथं घेणं गरजेचं आहे, व जे पूर्वीचे उमेदवार थांबलेले होते त्यांना तिथं परत एकदा कंटेस्ट करायला लावायचं नाही. ओके, म्हणजे एकदा तुम्ही आता पहा, ABCD हे व्यक्ती थांबलेले होते व तिथे कोण जिंकून आलं तर नोटा जिंकून आलं, बरोबर. मग पहा, हे जे ABCD उमेदवार आहेत ना, यांना परत तिथं उमेदवारी द्यायची नाही. त्या पक्षांना अगोदरच ताकीद द्यायची की बा तुम्ही परत यांना थांबवू शकणार नाही. मग लगेच दुसरे कॅन्डिडेट वगैरे तिथं जर देऊ केले तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, इलेक्शन तिथं घडवून आणू शकतो. मग त्यावेळेस पहा, आपली लोकशाही नक्कीच मजबूत होण्यामध्ये मदत होईल. कारण आज घडीला आपल्याला मताधिक्य आहे, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, पण तुमच्याकडे कॅन्डिडेट चूज करण्याचा अधिकार नाही आहे. पहा, ओके, ते कोण चूज करतात तर अगदीच पक्ष जे आहेत, पक्षाचे जे अध्यक्ष वगैरे त्यांच्यामार्फतच ते चूज केलं जातं. तुमच्या मनात काय आहे ही कोणी हे करतं का तर बिलकुल नाही आहे. त्यानंतर पहा, हे जे अपक्ष वगैरे असतील ते पण अगदीच मत खाण्यासाठी वगैरे तिथं थांबत असतील तर मग हे अगदी चुकीचं आहे तिथे. ओके, मग हेच आहे फर्स्ट पास्ट दी पोस्ट सिस्टम. यामध्ये पहा 50% वगैरे तशा पद्धतीने काहीच क्रायटेरिया लावण्यात आलेला नाही आहे. अगदी 100 मताधिक्याने पण तिथं काय म्हणजे उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतात. पण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनमध्ये काय होतं पहा, तुम्हाला 50% मतं मिळवावीच लागतात. 50% ज्यावेळेस तुम्हाला मतं मिळाली त्यावेळेसच तुम्ही काय होता तिथं विजेता घोषित होता, अन्यथा पहा तुम्ही रेसमधून बाहेर फेकले जाता. ओके, तर मग प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन जी आहे ते आपल्याला भारत देशामध्ये तर लागू करणं थोडंसं किचकट आहे. कारण पहा, ती वेळ खाऊ प्रोसिजर आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं ना, आता 4 उमेदवार जरी इथं थांबलेले असतील इलेक्शनमध्ये व त्यांना जर तुम्ही 50-50% जर मताधिक्य घेऊन यायलाच पाहिजे त्यावेळेसच तुमची गणना केली जाईल असं जर म्हटलं तर काय होणार आहे, तर अगदीच पहा ही संपूर्ण प्रोसिजर किचकट होईल. कारण इथं पहा ना, कुणाला मिळालेले आहेत का 50% मतं, 100चं बहुमत जर तुम्ही काढलात तर 50 होतं, बरोबर आहे. मग 100पैकी जर बहुमताचा जर आकडा तुम्हाला 50 जर ठेवलेला असेल तुम्ही, तर हे कोणीच पास केलेलं नाही आहे. मग परत तुम्हाला काय करावं लागेल, इलेक्शन करावं लागेल. परत इलेक्शन जर झालं मग त्यामध्येच आपला जास्त वगैरे तर खर्च वगैरे होतो. त्यासाठी आपला ही जी प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनची जी मेथड आहे ती आपल्यासाठी योग्य नाही आहे. पण ही जी नोटाची जी मेथड आहे ना, यामध्ये तुम्ही नक्की चेंजेस करू शकता. जर तुम्हाला उमेदवार नको असेल तर तुम्ही डायरेक्टली तिथं नोटाचा बटन दाबून
त्याला तुमचं रिप्रेझेंटेशन वगैरे देऊ शकता व तिथं जर नोटा विजेता झालेला असेल तर आपल्याला रिइलेक्शन तिथं घेणं गरजेचं आहे, असं तुम्ही यामध्ये नक्कीच म्हणू शकता. व हीच आहे निवडणुकीची पद्धत आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व काही योग्यरित्या समजलेलं असेल. आता पहा, BJPचं तसंच झालेलं होतं. जर तुम्ही 2014 त्यानंतर 2019 आणि 2024ची जर निवडणूक वगैरे पाहिलेली असेल तर अगदीच पहा, पूर्वी 2014मध्ये जे इलेक्शन झालेलं होतं त्यामध्ये BJPला जे मताधिक्य होतं किंवा जे मत पडलेलं होतं ना त्यांना, ते फक्त 31% मत होतं. ओके, मताची आकडेवारी जर तुम्ही पाहिली ना, BJP फक्त 31% मतांनी जिंकून आलेली आहे. आता त्यांचं मताची आकडेवारी वाढलेली आहे, आता 36% झालेलं आहे. पण त्यांची जी ही आहे काय म्हणतो प्रसिद्धी वगैरे ती घटलेली आहे. पूर्वी पहा 31%च मत होती, पण त्यांचे जे उमेदवार होते ना ते जास्त निवडून आलेले होते. सर्वांना माहिती आहे पहिले आणि दुसरे 2014 आणि 2019मध्ये संपूर्ण बहुमतामध्ये आलेली होती BJP. पण आज घडीला तसं आहे का, त्यांना दुसऱ्या पक्षांवरती निर्भर राहावं लागलेलं आहे. मग हेच तर कारण आहे. त्यांचं मताधिक्य जे आहे ना ते 36% ते वाढलेलं आहे, 36% झालेलं आहे. पण त्यांची जी आकडेवारी आहे ना ती घटलेली आहे. मग यावरून आपल्याला काय सांगता येतं पहा, जे फक्त BJPला आज घडीला आपल्या देशामध्ये फक्त 31% उमेदवार तिथं पसंती देतात किंवा 36% उमेदवार तिथं BJPला पसंती देतात. मग बाकीचे 74% लोकांचं काय, 64% लोकांचं काय? मग ओके, आय होप तुम्हाला समजत असेल. कारण फक्त 36% लोकांना BJP पसंत आहे, मग 64% लोकांना कोणती दुसरी पार्टी पसंत असेल ना, मग त्या सिच्युएशनला मग करायचं काय, हा तिथं बेसिकली प्रश्न आहे. त्यासाठीच फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम जी आहे ना ती थोडंसं किचकट आपल्याला बेसिकली वाटते. पण ठीक आहे, आपल्याला तीच मान्य करणं गरजेचं आहे. कारण आपल्या देशाची लोकसंख्या वगैरे जर पाहता, आपला फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम यावरतीच आपल्याला निर्भर राहणं गरजेचं आहे, असं तुम्ही तिथं बेसिकली म्हणू शकता. आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढे चला, मध्यम वर्ग मेला तरी. आता हा आर्टिकल खूपच इंटरेस्टिंग आहे. पहा, आता थोडंसं ना या आर्टिकलमध्ये तसं दिलेलं नाही आहे, तरी पण मी तुम्हाला कुठं घेऊन जाईल, वर्ल्ड वॉरमध्ये जागतिक इतिहासामध्ये वगैरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की आपल्याकडे फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे. ओके, फ्रेंच राज्यक्रांती असू द्या किंवा रशियन राज्यक्रांती असू द्या किंवा अगदी अमेरिकेची पण क्रांती आपण म्हणू शकतो तसं, पण त्यांचं ते स्वातंत्र्य लढा वगैरे होता. ओके, अमेरिकेला तसा पाहिला तर अमेरिकेला इतिहास नाही आहे, कारण ते ब्रिटनमधून आलेले होते लोक. ओके, जे त्यांच्या 13 वसाहती वगैरे होत्या ते ब्रिटनचा आहे. त्यामुळे अगदी अमेरिका दुसऱ्यांच्यामध्ये वगैरे इंटरफेअर करायला जास्त जातं. त्यांना स्वतःचा इतिहास लागलेला नाही आहे अमेरिकेला. ओके, थोडंसं जास्तच मी तिकडे गेलं. पण पहा, फ्रेंच राज्यक्रांती असू द्या किंवा रशियन राज्यक्रांती असू द्या, ह्या क्रांत्या ज्या झालेल्या आहेत ना त्या कोणत्या लोकांनी केलेल्या आहेत, तर अगदीच मिडल क्लासने केलेल्या आहेत. आता हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, त्यामुळेच ऐका तुम्ही, कारण अगदी बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे कसं लावतात ते आपलं इथं शिकणं गरजेचं आहे. ओके, आता पहा, मिडल क्लासच क्रांती का करू शकतो, तर त्याचं कारण आहे. एकीकडे आता हा आहे मिडल क्लास. ओके, आणि त्याच्यावरती गेल्यानंतर पहा, हा असतो निमूळता श्रीमंत. हा श्रीमंत असतो, त्यानंतर हा मिडल क्लास. ओके, आणि याच्या सगळ्यात खाली जर म्हटला तर तुम्ही हा सगळ्यात गरीब, म्हणजे अगदीच पुअरेस्ट क्लास. जसं आज घडीला आपल्याकडे 80 करोड जी जनता आहे जी की रेशनवरती जगते. ओके, म्हणजे आता मला म्हणायचं नाही आहे तसं, मी किंवा त्यावरती टीकाच करत नाही आहे. पहा, पण आज घडीला जे BJP म्हणते की 80 करोड जनतेला आम्ही स्वतः राशन देत आहोत, बरोबर. मग पहा, ती अगदीच गरीबातील गरीब जनता आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने श्रीमंत, मिडल क्लास आणि पुअर क्लास असे 3 वर्ग आपल्या सोसायटीमध्ये राहतात. पहा, श्रीमंताची संख्या अगदीच कमी असते, मिडल क्लासची थोड्याफार प्रमाणात असते व त्याहीपेक्षा जास्त संख्या पाहिला तर तुम्ही ती गरिबांची असते. जसं की मी इथं दिलेलं आहे 80 करोड जनता. आता 80 करोड जनता असं मी का दिलेलं आहे, तर याचं रेफरन्स आहे BJPचं मॅनिफेस्टो. ओके, BJPच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी काय दिलेलं होतं पहा, की आम्ही जे पंतप्रधान अन्नोदय योजना आहे त्याच्या अंतर्गत आम्ही 80 करोड जनतेंना काय देत आहोत, राशन देत आहोत, असं त्यांचं म्हणणं होतं. मग हे जर पाहिलात तुम्ही तर गरीब जनता इथं आहे. ओके, मग होतं काय पाहता, आता क्रांती घडून यायचं आहे आपल्या समाजामध्ये. जर क्रांती घडून यायचं म्हटलं तर काय काय गोष्टी गरजेच्या असतात ते पाहता. ओके, तर पहा, आपल्याला जर अभ्यास वगैरे जर करायचा असेल, आता एखाद्या गोष्टीचा, आता तुम्ही पण पहा स्टडीला वगैरे जाता. ओके, अभ्यासिका लावता, मग अभ्यासिकेला लावल्यानंतर तुम्ही उपाशीपोटी तिथं जाऊन बसता का, किंवा विदाऊट कॉफी किंवा विदाऊट चहा तुम्ही तिथं अभ्यास वगैरे करत बसू शकता का, तर बिलकुल करू शकत नाही. ओके, तुमचं खाली पेट असल्यानंतर पहा तुम्ही अभ्यास वगैरे करू शकत नाही, बरोबर आहे. मग ती तसंच होतं. पहा, आता हे जे पुअर क्लास आहे, आता अगदीच हे कोणावरती डिपेंडेंट आहेत आज घडीला, तर अगदीच सरकारवरती डिपेंडेंट आहेत. किंवा आता पहा, त्यांना जर एक वेळचं पोट भरायचं म्हटलं तर त्यांना पहिल्यांदा काय करावं लागतं, काम करावं लागतं, मगच त्यांना रात्रीची रोटी वगैरे तिथं प्राप्त होते, बरोबर आहे. मग पहा, प्रॉब्लेम काय आहे इथे, तर त्यांच्या समोर मोठा प्रश्न कोणता आहे, तर अगदीच
जेवणाचा किंवा म्हणजे त्यांचा पोटाचा प्रश्न आहे. सर्वात मोठा प्रश्न ही जी गरीब जनता आहे यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, त्यांच्या पोटाचा प्रश्न तिथं सर्वात मोठा आहे. बरोबर. मग त्यांच्यासमोर सत्तेमध्ये कोण आहेत किंवा सध्याला पंतप्रधान कोण आहेत, मुख्यमंत्री कोण आहेत, हे त्यांच्यासाठी मायने रखतं का तिथं, किंवा म्हणजे त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे का? तर पुअर क्लाससाठी हे बिलकुल गरजेचं नाही आहे. पहा, त्यानंतर हा एक वर्ग झाला. त्यानंतर सर्वात मोठा वर्ग पहा, श्रीमंत वर्ग. आता श्रीमंत वर्गामध्ये काय होतं पहा, अगदीच तिथे सरकार कोणाचं पण येऊ द्यात, ओके, सरकार कोणाचं पण येऊ द्यात, त्यांना ओळखी नक्कीच असतात. जसं की पहा, आता अदानी यांचं जर तुम्ही उदाहरण घेतलात, एक्झाम्पल अदानी यांचं जर घेतलात, तर होतं काय, त्यांची ओळखी INC सोबत पण आहे, NCP सोबत पण आहे, किंवा अगदी आपले कोण BJP या तिघांसोबत पण त्यांची ओळख चांगली आहे. किंवा अंबानीचं घ्या, आता INC सोबत त्यांचे थोडेसे कटू संबंध झाले, यामुळे म्हणतो मी, कारण राहुल गांधी वगैरे ते जास्तच बोलतात त्यांच्यावर. ओके, सॉरी फॉर दॅट. म्हणजे तसं जर तुमच्या जर भावनाला ठेस पोचली असेल तर, पण उदाहरणासाठी आपल्याला पाहायचंच आहे हे. त्यांच्यानंतर अंबानीचं पण पहा. आता अंबानी यांच्या मुलाच्या जो विवाह सोहळा होता त्यामध्ये INCचे पण नेते होते, शिवसेनेचे पण नेते होते, NCPचे पण नेते होते, BJPचे पण नेते होते, किंवा कोणतेही पक्ष असू द्या, तिथले सगळ्यांचे नेते तिथं पोहोचलेच होते. बरोबर आहे. त्यामुळे पहा, श्रीमंत वर्गाला कोणतंही सरकार येऊ द्या, त्यांना काहीच फरक पडत तिथं नाही आहे, त्यांच्या संपत्तीमध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे पहा, अगदीच त्यांना काही प्रश्न आहे का की बाबा सत्ताधारी काय करत आहेत किंवा काय नाहीत करत, हे त्यांच्यासाठी काहीच मायने नाही ठेवत. बरोबर. त्यामुळे श्रीमंत वर्ग आणि पुअर पीपल यांच्यामध्ये काहीच तिथे हे नाही आहे, त्यांच्यासमोर वेगवेगळे प्रश्न असतात. त्यामुळे हे क्रांती करण्यासाठी वगैरे पुढे येत नाहीत, ओके, किंवा यांच्यापासून क्रांती वगैरे होत नाही. मग जगाचा इतिहास हाच सांगतो. जगाचा इतिहास काय सांगतो आपल्याला, तर जर जगात क्रांती होत असेल तर तो कोण करून आणतो, तर मिडल क्लास करून आणतो. का, तर पहा, आता अगदीच मिडल क्लास म्हटल्यानंतर त्यांचं पोट ऑलरेडी भरलेलं असतं. बरोबर. पोट ऑलरेडी भरलेलं असल्यानंतर ते काय करू शकतात, अभ्यास करू शकतात. आता मी काय म्हटलं तुम्हाला, आत्ताच उदाहरण दिलेलं होतं की तुम्ही जर रीडिंगला जात असाल किंवा तुम्ही जर अभ्यासिकेमध्ये जात असाल तर तुम्ही चहा तरी पिता किंवा कॉफी तरी पिता किंवा थोडंसं लाईटली नाश्ता करून तुम्ही जाऊ शकता. मग पहा, नाश्ता केल्यानंतर तुम्हाला अभ्यासामध्ये वगैरे मन लागतं. अगदी तसंच होतं. पहा, मिडल क्लास काय करतात, पहिल्यांदा त्यांचं पोट भरलेलं असतं. पोट भरल्यानंतर ते पुढे जातात. ओके, पहिल्यांदा त्यांनी पोट भरले, पोट भरल्यानंतर ते पुढे जाऊन काय करतात, तर अगदीच पहा, आता अभ्यास करतात. अभ्यास केल्यानंतर त्यांना राजकीय नेते वगैरे समजतात. कार्ल मार्क्स समजतो. त्यानंतर जे काही सॉरी आता अगदीच अर्थतज्ञ जर त्यामध्ये जर घेतला, ते श्रीनिवास वगैरे, सॉरी म्हणजे हे समाजशास्त्रज्ञ आहेत. ओके, हे जे सर्व त्यांनी पुस्तकं वगैरे वाचतात. मग हे वाचल्यानंतर त्यांना अगदीच राजकीय धडे वगैरे मिळतात की समाजात आपला काय चालू आहे, म्हणजे ते चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे संपूर्ण त्यांना पोट भरल्यानंतर अगदी ह्या मिडल क्लासला समजतं. व त्यांना वाटतं की बाबा आपल्यासोबत अन्याय होत आहे. कारण श्रीमंताचं मी काय म्हटलं की श्रीमंत सरकार कोणाचं पण येऊ द्यात, श्रीमंतांची ओळखी वगैरे तशा पद्धतीने असेल, व त्यांना जास्त फरक तिथं पडणारच नाही आहे. पहा, बिलकुल. ओके, त्यामुळे फरक कोणाला जास्त पडतो, तर मिडल क्लासला पडतो. मग त्यावेळेस मिडल क्लास काय करतात, तिथं आंदोलन वगैरे करतात, व आंदोलनातूनच काय होते, क्रांती तिथं निर्माण होते किंवा क्रांती तिथं तयार होत असते. मग हे त्याचं मागचं कारण आहे, मिडल क्लास का आंदोलन वगैरे करता. डन. मग आता अगदीच त्याच धर्तीवर जर तुम्ही पाहायला गेलात तर आज घडीला दिवाळी सध्याला चालू आहे. दिवाळीमध्ये जर तुम्ही आपली कार सेल्स असू द्या किंवा जे टू व्हीलरची सेल्स वगैरे जर पाहिली ना, तर त्यामध्ये कपात झालेली आपल्याला बेसिकली पाहता येते. पण जर तुम्ही श्रीमंतांच्या ज्या गाड्या वगैरे जर पाहिला तर त्यामध्ये ते लेखक काय म्हणत आहेत पहा, की श्रीमंतांची जी रेंज आहे SUV घेण्याची वगैरे, त्यामध्ये भरभराट आलेली आहे. पण जे मिडल क्लास म्हणतो आपण, 10 लाखाच्या आतमध्ये वगैरे गाड्या घेणाऱ्यांची संख्या आहे ना, ती घटलेली आहे. व कोणतीही कंपनी असू द्या, पहा, टाटा असू द्या, मारुती, कोणतीही कंपनी असू द्या, त्या सर्व कंपनीमध्ये एकच वर्ग आहे जो की जास्त त्यांना मदत करू शकतो कंपनी चालवण्यासाठी, तो आहे मिडल क्लास वर्ग. पण सध्याला परिस्थिती अशी झालेली आहे आपल्या देशामध्ये की मिडल क्लास सध्याला जास्त पैसे खर्च करू शकत नाही आहे. त्याचं कारण काय आहे, आपल्याकडे पॉलिसी. ओके, मग लेखकांनी पण तेच दिलेलं आहे पहा, उत्तर धोरणकर्त्यांकडे नाहीच आहे. ओके, मी याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये म्हटलेलं आहे की आपली इकॉनॉमी जी आहे ना, ती अगदीच 2047पर्यंत काय 2030पर्यंत संपूर्ण जे टार्गेट आहेत आपले 5 ट्रिलियन इकॉनॉमी किंवा विकसित भारत आपल्याला लगेच होता येईल, 2030पर्यंतच होता येईल. का, तर फक्त ह्या श्रीमंतांना काय करायचं आहे, जास्त पैसे वगैरे यांनी जर स्पेंड केले तर अगदी GDP वगैरे वाढेल व ग्रोथ रेट तिथं वाढल्यानंतर झालं, आपण तिथं नक्कीच पुढे जाऊन बसतो. पण ह्या मिडल क्लास आणि ह्या पुअर पीपलचं करायचं काय, मग हा तिथं सर्वात मोठा प्रश्न येतो. व हेच धोरणकर्त्याकडे आपल्याला उत्तर नाही आहेत. आता धोरणकर्ते काय म्हणत आहेत, त्यांनी सेल्स वगैरे दाखवत आहेत, आकडेवारी कशाची दाखवत आहेत की गाड्या किती विकल्या, SUV किती विकल्या हे दाखवत आहेत. पण मिडल क्लास 10 लाखाच्या आत गाड्या किती विकल्या हे तिथं दाखवता येत आहे का, तर बिलकुल दाखवलं गेलं नाही आहे. मग हीच तर सध्याला चॅलेंज आपल्याला बेसिकली दिसत आहे. यामुळेच आपण मिडल क्लास
किंवा हे जे मध्यम वर्ग मेला तरी चालेल की काय, असा इथं लेखक प्रश्न वगैरे विचारण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण मिडल क्लासकडे आज घडीला कोणी पाहतच नाही आहे. व अगदीच याच्या पूर्वी म्हणजे आपण जेव्हा इतिहास वगैरे वाचतो ना, अगदी तशाच पद्धतीने होता. पहा, मिडल क्लासला आपण जर कन्सिडर केलं नाही ना, तर याचंच पुन्हा जन आंदोलनमध्ये वगैरे स्वरूप होतं. मग आता लोकसत्ताचे जे लेख याच्या पूर्वीच छापलेले आहेत त्यांनी पण तेच म्हटलं आहे. पहा, अलीकडे लोकसत्ताने अर्थव्यवस्थेतील तणावाबद्दल वर्षेवर लिहिले, ते वाचून वास्तवाकडे डोळेझाक करण्याची सवय लागलेल्या सुखासीन जल्पकांचा जळफाट होणे साहजिकच आहे. स्थिती आपल्याला दिसून येते की जे मिडल क्लास आहे ना, त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन वगैरे कमी होत असलेले इथं बेसिकली दिसत आहेत. व त्याला दुजोरा दिलेला आहे मारुती सुझुकीचे अध्यक्ष, भारतीय मोटार उद्योगाचे ज्येष्ठ भाष्यकार RC भार्गव यांनी पण लोकसत्ताचा जो लेख होता ना, त्याला त्यांनी पॉझिटिव्हली घेत त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचं बरोबर आहे. हे जे सध्याला मार्केटमध्ये मंदी वगैरे परिस्थिती तशाच पद्धतीने आलेली आहे. कारण विक्री होत आहे, पण ती श्रीमंतांची विक्री होत आहे, गरिबांसाठीची विक्री वगैरे तिथं बेसिकली होत नाही आहे, असं त्यांचं पण म्हणणं आलेलं आहे. यासोबतच तुम्ही जर पाहिलात नेस्ले, पेप्सिको, युनिलिव्हर, कोकोकोला वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत पहा, त्यांची पण तिथे काय झालेली आहे, विक्री जी आहे ना ती मंदावलेली आहे. ओके, त्यांचे जे मोठे प्रोडक्ट असतात जे की श्रीमंतांना टार्गेट करतात ते अगदीच चांगल्या पद्धतीने विक्री करत आहेत, पण मिडल क्लाससाठीचे जे प्रोडक्ट आहेत ना ते विक्री होत नाही आहे. सध्याला ही स्थिती मार्केटमध्ये आपल्याला बेसिकली पाहता येते, पण यावरती कोणीही बोलायला तयार नाही आहे. हेच एक आपल्याकडे शोकांतिका दिसत आहे. आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल. आता पहा, याच्यामध्ये सोल्युशन वगैरे देण्यात आलेले नाही आहेत व हा आपण अगदी याला सोल्युशन पण सध्याला तरी देऊ शकत नाही आहे. ओके, त्यामुळे आपण थोडंसं पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करत. हां, आता सोल्युशन जर द्यायचं म्हटलं तर मी इथं एक डायरेक्टली म्हणेन की बेरोजगारी तुम्हाला कमी करणं गरजेचं आहे. पहा, ओके, म्हणजे रोजगाराच्या सोयीसुविधा उभारणं गरजेचं आहे. आणि ते रोजगार कशा पद्धतीने उभारले जातील तर प्रोजेक्ट. ओके, मग प्रोजेक्ट देण्यासाठी तुम्ही काय करा, स्किल एज्युकेशनसाठी काय करायला पाहिजे. पहा, जे एज्युकेशन पॉलिसी आहे आपली त्यामध्ये सुधारणा गरजेचं आहे. ओके, हेच म्हणजे पहा, बेरोजगारी वगैरे हे असे सोल्युशन आहेत ना ते कुठं पण बसू शकतात, किंवा एज्युकेशन सेक्टर हे कुठं पण बसू शकतं. आता हेल्थ सेक्टरला जर आपल्याला सुधारायचं म्हटलं तर काय करायला पाहिजे, एज्युकेशनला सुधारा तुम्ही, बरोबर हेल्थ सेक्टर वगैरे सुधारेल आपलं. ओके, आता अगदी ते तुम्हाला समजेल जसं जसं तुम्ही अभ्यास वगैरे कराल ना, हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला पण लक्षात येतील. त्यानंतर विदर्भ निवडणुकीतील एक विस्मृत प्रदेश. आता ज्या वेळेस ना भारत सरकार आपल्याला आकडेवारी देतं, ओके, NCRBची आकडेवारी म्हणजे जिथं क्राईम्स वगैरे घडलेली आहेत ती आकडेवारी ज्यावेळेस देतं ना, त्यामध्ये एक भयावह आकडेवारी आपल्या समोर येते. हा आपला प्यारा भारत, मग इथं आहे महाराष्ट्र व इकडला विदर्भ, त्यामधील जो अमरावतीचा पट्टा आहे जिथे कापूस म्हणजे जिथं कापूस वगैरे पिकवला जातो त्या पट्ट्यामधून शेतकऱ्याच्या आत्महत्या आपल्याला जास्तीत जास्त दिसायला मिळतात. ते त्याचं मागचं कारण काय आहे, किंवा तुम्हाला जर नुकतीच आकडेवारी जर सांगायचं म्हटलं तर जानेवारी ते सप्टेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भामध्ये किती 550 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. ओके, मग ही आकडेवारी तुमच्यासमोर कोणी घेऊन आलेलं आहे का, हेच तर आहे विदर्भाचं वास्तव. पहा, विदर्भामध्ये आहे नागपूर, तिथे आहेत संपूर्ण सोयीसुविधा, पण शेतकऱ्यांसाठी काय आहे, काहीच नाही आहे. पहा, हाच तर मोठा प्रश्न आहे. आता अगदीच तिथून नदी जाते ना, वैनगंगा नदी, पण त्या वैनगंगा नदीवरती एक प्रोजेक्ट उभारण्यात येणार होता, पण तो अद्याप झालेला आहे का पूर्ण. आता अगदीच उपमुख्यमंत्री तिथून नेतृत्व करत आहेत उपमुख्यमंत्री, पण त्यांनी स्वतःहून तिथं काही पुढाकार घेतलेला आहे का, तर बिलकुल नाही आहे. ओके, यासाठीच पहा, याच्या पूर्वी किंवा जसं जसं पुढे जाल तुम्ही तसं तसं आपला विदर्भ सेपरेट करा अशी मागणी त्यामुळेच होते निर्माण. कारण पहा, तेथील जे आमदार आहेत, आता अमरावतीचा पट्टा वगैरे जो पाहिला तुम्ही, अमरावती अकोला वगैरे जर तुम्ही पट्टा पाहिला ना, तिथून अगदीच मागणी होते आम्हाला सेपरेट विदर्भ वगैरे द्या. का तर पहा, तिथे तेथील जे आमदार वगैरे आहेत ना ते स्वतःच खुश वगैरे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, मग हेच तर तिथली सर्वात मोठी समस्या आहे. आता पहा, आमदार ओरडत नाहीत म्हणून. आता अगदीच आहे, पहा, मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम झाला तिथे, बरोबर. मॅग्नेटिक महाराष्ट्राचं 2 आवर्तने झाली, पण त्यामधून विदर्भासाठी काही आलं का, तर बिलकुल काहीच आलं नाही आहे. पहा, ओके, मग हे संपूर्ण कारणं जर पाहिलीत ना तुम्ही, तर यासाठीच अगदी आपल्याला सांगता येतं. म्हणजे आता उद्या जर तुमचं इंटरव्ह्यू असेल, म्हणजे तुमचं अगदीच MPSCचं म्हणू द्या किंवा UPSCचं जर म्हणू द्या, व त्यावेळेस जर विदर्भाची सेपरेशनची जर मागणी वगैरे उचलून धरण्यात येत असेल तर तुम्ही त्याला व्हॅलिड आणि इनव्हॅलिड कशा पद्धतीने करू शकता. तर पहा, व्हॅलिड जर ठरवायचं म्हटलं तर शेतकरी आत्महत्या वगैरे आहेत व सरकार तिथं अगदीच हे झालेलं आहे, काय म्हणू शकतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरलेलं आहे. व ही आकडेवारी 550 आत्महत्या फक्त 6 महिन्यात झालेल्या आपल्या इथं बेसिकली दिसत आहेत, बरोबर आहे. त्यामुळे ही व्हॅलिड ठरतं. त्यानंतर या सेपरेशनच्या पॉईंटला जर इनव्हॅलिड ठरवायचं म्हटलं तर काय म्हणायचं, विधानसभेचं एक अधिवेशन कुठं मिळतं,
आपलं नागपूरला भेटतं. ओके, असे तुम्ही जे पॉलिसी आहेत ना हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करायचा. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर विदर्भातून असाल तर विदर्भाच्या समस्या काय काय आहेत हे तुम्हाला पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. पहा, व अगदीच महत्त्वाचं काय म्हणजे तर अगदी विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्या होतात ना त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे, किंवा जे आमदार खासदार तिथून निवडून आलेले आहेत त्यांनी प्रश्न मांडणं खूप गरजेचं आहे. अन्यथा भीषण वास्तव असंच आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आज देखील कोणी बोलायला तयारच नाही आहे. ओके, आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर अगदीच जे नेते वगैरे आहेत, आता पहिलीच बातमी घ्या ना तुम्ही, हे पहा, ईडीग्रस्त नेत्यांची कोटींची उड्डाणे. ओके, किंवा जर तुम्ही मुख्यमंत्र्यांची जर पाहिला तर तिप्पट त्यांची संपत्ती झालेली आहे. म्हणजे 2019मध्ये जर त्यांची संपत्ती पाहिला तर 13 कोटी एवढी होती, व आज घडीला जर त्यांची संपत्ती पाहिला तर 37 कोटी एवढी संपत्ती झाली. पण तीच जर संपत्ती आपण शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दलची जर विचारली, किंवा शेतकरी आत्महत्या कितीने कमी झाल्या जर विचारलं तर बिलकुल नाही आहे आपल्याकडे आकडेवारी. कारण पहिल्या 8 महिन्यामध्येच आपल्याला 550 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या तिथं पाहायला मिळतं. मग याच्यापेक्षा दुसरी आणखीन तुम्हाला भीषण स्थिती कोणती हवी आहे? ओके, म्हणजे जे राजकारणी आहेत ते दुसरीकडेच पळत आहेत. व किंवा कालचा जर तुम्ही लेख वाचलेला असेल, म्हणजे काल आपल्याला ते घेता आलं नाही, सॉरी, परवा दिवशीच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख आलेला होता की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होत आहेत, मान्य आहे, पण ते इलेक्शन बेसलेस होत आहेत. का? कारण मुद्देच नाही आहेत. पहा, महाविकास आघाडी मान्य आहे किंवा महायुती पण मान्य आहे, पण त्यांच्याकडे कोणते मुद्देच नाही आहेत. ओके, किंवा आता अगदीच अजितदादा पवार यांनी जे वक्तव्य वगैरे केलं ते कशाबद्दलचं वक्तव्य होतं, किंवा म्हणजे महाराष्ट्राला पुढे घेऊन वगैरे जाण्याचं ते वक्तव्य होतं का? तर बिलकुल म्हणजे बेसलेस सध्याला महाराष्ट्राचे इलेक्शन होत आहेत. त्यामुळे पाहूयात आता दिवाळी झाल्यानंतर हे संपूर्ण चित्र बदलेल अशी अपेक्षा करूयात आपण. त्यानंतर अगदीच तुमच्याकडून पण हीच अपेक्षा आहे की थोडंसं विचारपूर्वकच तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे. व शक्य झालं तर पहा, आज घडला तरी आपला नोटाला प्राधान्य नाही आहे आपल्याकडे, तर अगदीच नोटाला तुम्ही मतदान देऊ नका. तर नोटाऐवजी जो कोणता उमेदवार थोडासा कमी हे असेल, कमी गुन्हेगारी स्वरूपाचा असेल, त्याला तुम्ही प्लीज मतदान द्या. ओके, तर अशा पद्धतीने आता इथं थांबूयात. मी शक्य झालं ना तर अगदीच उद्यापासून पण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेन, पण जर नाही झालं तर आपण तशा पद्धतीने काळजी करू नका, पुढे नक्कीच भेटूया आता. ओके, धन्यवाद.